अरे हा 2025 कधी आला कळलंच नाही ना. आत्ता तर 2024 चालू झाला होता. वर्ष कसं संपलं कळलंच नाही ना. मित्रांनो, असंच होतंय ना. आपण खूप काही विचार करतो, खूप काही ठरवतो, पण दिवस कसे निघून जातात, महिने कसे निघून जातात, वर्ष कधी निघून जातं कळत सुद्धा नाही ना. आणि हा फॅक्ट आहे, तुम्ही नक्की ॲग्री कराल. जेव्हा दिवस आपल्या मनाप्रमाणे नसतो ना, जसं आपण ठरवलेलं असतं तसं नाही झालं ना, की मग आपल्याला मजा नाही येत, चांगलं नाही वाटत. पण जर दिवस आपल्या मनाप्रमाणे जात असेल, प्रोडक्टिव्ह जात असेल, जसा आपण विचार केलाय तसाच जात असेल, तेव्हा सॅटिस्फॅक्शन फील होते. कारण आम्हाला माहिती आहे की प्रत्येक दिवस चांगला गेला तर हप्ता चांगला जाईल, हप्ता चांगला गेला तर महिना चांगला जाईल, आणि प्रत्येक महिना चांगला गेला तर वर्ष चांगलं जाईल, आणि अशी प्रत्येक वर्ष जर चांगली गेली तर आपली लाईफ चांगली जाईल. आता जे झालं ते झालं, पण आता हे येणारं वर्ष 2025 तुमच्यासाठी बेस्ट इयर असेल, प्रोडक्टिव्ह इयर असेल, आणि जे करण्याची तुम्ही स्वप्न पाहिलेत ती पूर्ण होण्यासाठी मी देणार आहे अशा तुम्हाला 5 टिप्स, ज्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवसाला तुम्ही बेस्ट बनवाल, सुपर प्रोडक्टिव्ह बनवाल. लेट्स स्टार्ट विथ द टिप नंबर 1. टिप नंबर 1, रात की बात. जसं की टीव्हीवर दररोज रजत शर्माजीचा प्रोग्राम असतो आज की बात, तसं झोपण्या अगोदर आपला प्रोग्राम असला पाहिजे रात की बात. आणि ही एवढी मॅजिकल टीप आहे ना, मी करून पाहिली म्हणून सांगते. ही जादू करेल तुमच्या लाईफमध्ये, चमत्कार करेल, कारण मी हे एक्सपिरियन्स केले. ज्या दिवशी रात की बात करते तेव्हा दुसरा दिवस प्रोडक्टिव्ह जातो, ठरल्याप्रमाणे जातो. आणि ज्या दिवशी रात की बात मिस होते तो दिवस चांगला जात नाही, प्रोडक्टिव्ह जात नाही. त्यामुळे मी तर माझ्या लाईफमध्ये ही रात की बात पूर्णपणे उतरवली आहे. तेव्हा काय आहे ही रात की बात? बघा, काय होतं की मॅक्सिमम लोक सकाळी उठून विचार करतात की आज काय काय करायचं आहे, काय काय प्लॅन आहे, काय काय विचार केला आहे, केव्हा काय करायचं आहे. तर कुणी कुणी सकाळी उठून विचार करतात, हे करू की ते करू, कुठे पळू कुठे पळू, पळता पळता विचार करत असतात, लेट झालेला असतो, माइंडमध्ये नुसती गर्दी झालेली असते. सकाळी उठल्यानंतर माइंडची फ्रेशनेस एकदम बेस्ट असते, माइंड एकदम फ्रेश असतं, विल पॉवर लिमिटेड असते. जेव्हा आपली डिसिजन मेकिंग ॲबिलिटी लिमिटेड असते, आपण त्याला सकाळी सकाळी यूज करतोय, एक्झॉस्ट करतोय, दिवसभरासाठी राखून ठेवत नाहीये. मग कसा जाईल आपला दिवस उत्साहात? यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की झोपण्या अगोदर स्वतःबरोबर रात की बात करा. कारण उद्या माझा काय प्लॅन आहे हे सकाळी उठून ठरवू नका. सकाळी सकाळी जी एनर्जी असते ती त्याच्यामध्ये लावू नका. सकाळी सकाळी एनर्जी एक्झिक्युशन मध्ये लावा. मी हे एक्सपिरियन्सने सांगत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री झोपण्या अगोदर प्लॅन करून झोपता तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पर्पसने उठता, उत्साहाने उठता. त्यामुळे झोप चांगली लागते, स्ट्रेस नसतो. कारण उद्या काय करायचं माहीतच नाही असं असलं की मग स्ट्रेस येतो. तेव्हा प्लॅन केल्यानंतर उद्याचा दिवस हा फिक्स आहे, प्लॅन आहे, त्यामुळे झोप चांगली येते आणि सकाळी उठतानाच आपल्याला फ्रेश वाटतं. तुम्ही अकाउंटेबल होता, तुम्हाला माहिती आहे मला हे हे ह्या ह्या वेळेत करायचं आहे, जसं जसं आपण ठरवलंय तसं तसं आपल्याला करायचं आहे. स्टार्ट करताच तुमचा दिवस प्रोडक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. एवढी पॉवरफुल टिप आहे रात की बात. आजपासूनच सुरू करा. रात्री झोपण्या अगोदर उद्याचा दिवस प्लॅन करून झोपा, रात की बात करा. दुसरी टिप आहे, खूप लोकांना विचार करतात उद्या सकाळी लवकर उठणार, उद्या सकाळी 5 वाजताचा अलार्म लावणार, आणि 5 वाजले की अलार्म होतो आणि बटन दाबणे चालू होते. 1-1.5 तास हेच चालू असतं. 6-6:30 पर्यंत तुमची झोप पूर्ण डिस्टर्ब झालेली असते. कारण 1.5 तास बटन दाबण्यात घालवल्यामुळे तुमची झोप पूर्ण झाली नाही. त्यामुळे तुम्ही फ्रेशनेस सोबत उठत नाही, थकावट पूर्ण आहे, झोप अधुरी आहे, ऐसे भी क्या मजबुरी है. आणि यामुळेच सकाळी सकाळी आपण स्वतःला लुजरवाली फिलिंग देतो. हे यार, 5 वाजता उठायचं होतं, 6:30 वाजले, मीच अलार्म लावला होता, मीच उठू शकले नाही, हे राम मला नाही जमणार, हे कसं व्हायचं माझं, होतं की नाही असं. अरे दिवसाची सुरुवातच तुम्ही अशी निगेटिव्ह करताय. वरून म्हणताय बिल ग्रेट सकाळी 6 वाजता उठत होते, मास कोकोबा सकाळी 8 वाजता उठत होते. पॉइंट खूपच सिंपल वाटतात पण खूप इम्पॉर्टंट आहेत की सकाळी लवकर उठण्यापेक्षा जरुरी आहे की सकाळी फ्रेश उठणे. त्यामुळे तुम्ही रिअलिस्टिक टाइम डिसाईड करा की तुम्हाला कधी उठायचे आहे. तुम्ही तेव्हा उठू शकाल, कारण काही आयडियल टाइम नाही. तुम्ही म्हणता की बिल ग्रेट सकाळी 6 वाजता उठतात, पण असं नाही की या वेळेला उठलात तरच तुम्ही यशस्वी व्हाल. पण हां, फ्रेशनेसने उठलात तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
अर्धवट झोपेतून तुम्ही थकलेल्या मनाने, तुटलेल्या मेंदूने, फ्रेश नाहीये, तर तुम्ही कसे बरे यशस्वी व्हाल? तेव्हा 6 वाजता ठरवून 7 वाजता उठण्यापेक्षा रिअलिस्टिक टाइम बघा की मला किती झोप हवी आहे, मी किती वाजता उठू शकतो. जर तुम्हाला वाटतं की मी 7 वाजता उठू शकतो, तर तुम्ही 7 वाजता उठायला सुरुवात करा. त्यासाठी तुमच्या घड्याळ, मोबाईल म्हणजेच अलार्मला दूर ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते उठूनच बंद करता येईल. मी मानते की सकाळी लवकर उठल्याने दिवस लवकर सुरू होतो. सकाळी लवकर उठणे ही चांगली सवय आहे. पण रडत कुडत उठण्यापेक्षा चांगलं आहे की रिअलिस्टिक टाइम ठरवा. 6 वाजता ठरवून 7 वाजता उठण्यापेक्षा 7 वाजताचा अलार्म लावा. स्वतःला आधी सवय लावा. काय तर ठरलेल्या टाइमला उठण्याची. कारण तुम्ही उठाल तेव्हा विनरवाल्या फिलिंगने उठाल, फ्रेश उठाल. सोबतच तुमच्या मनाला फिलिंग येईल की हां, जे मी ठरवलं होतं ते मी केलं. माझी झोपही झालेली आहे. आता माझा दिवस प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी मी तयार आहे. एकदम ॲक्टिव्ह आजचा दिवस घालवेन. आणि जेव्हा तुम्ही फ्रेश माइंडने उठता तेव्हा कमी वेळामध्ये जास्त काम करू शकता. त्यामुळे माझी आजी म्हणते, बेटा जो अच्छे नहीं सोते हैं वो दिन भर रोते हैं और जो सही से जागते हैं वो दिन भर भागते हैं. तर माझ्या आजीसाठी एक लाईक करूयात आणि आपण येऊया थर्ड पॉइंटला. निघून गेला काय घालवला. तर मित्रांनो, या गोष्टीला नीट लक्ष देऊन ऐका. खूप लोक म्हणतात की सोशल मीडियामध्ये प्रॉब्लेम आहे, फोनमध्ये प्रॉब्लेम आहे, फिल्ममध्ये प्रॉब्लेम आहे, आजकालच्या जनरेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. नाही, फिल्ममध्ये प्रॉब्लेम नाही आहे, सोशल मीडियामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम नेटफ्लिक्स बघण्यामध्ये नाही आहे, प्रॉब्लेम फोन बघण्यामध्ये नाही आहे. प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे, जेव्हा आम्हाला नंतर वाईट वाटतं याच्यात प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपल्याला कळतच नाही आपला किती वेळ निघून गेला, यार दिवस कधी निघून गेला कळलंच नाही. आपल्याला माहीत असलं पाहिजे, आम्हाला माहिती असलं पाहिजे की आमच्यासाठी टाइम वेल स्पेंडची डेफिनेशन काय आहे, आमच्यासाठी राईट टाइम स्पेंडची डेफिनेशन काय आहे, कोणत्या गोष्टीत किती वेळ घालवायचा आहे. तेव्हा आम्हाला पश्चाताप नाही होणार, चांगले फील होईल. तुम्हाला जर कळतच नाही की तुमचा वेळ कुठे निघून गेलाय, इट्स मीन तुम्हाला तुमच्या वेळेची क्लिअरिटी नाही आहे, वेळेची किंमत नाही आहे. असो, जे झालं ते झालं, पण आजपासून या गोष्टी बदला. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमचा वेळ कुठे जातो. जसं की पैसे कुठे खर्च करतो यासाठी तुम्ही क्लिअर असताय ना, आणि म्हणूनच तुम्ही फायनान्शियली ग्रोथ करत असताय ना. तसंच आहे हे पण. आम्ही जर आमचा टाइम कुठे खर्च करतोय हे जर माहिती ठेवलं तर आपण ओव्हरऑल ग्रोथ करू. सिंपलचा सोल्युशन आहे या गोष्टीचा. रात की बात करा. उद्या मला काय काय करायचं आहे हे लिहायचं आहे, त्यालाच प्युरिटाईज करा. जसं की मी करते ABC. मी दररोज आपल्या टास्कला डिवाइड करते. ए मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कामं आहेत, ती करायची म्हणजे करायचीच, नो कॉम्प्रोमाइज. बी महत्त्वाची कामं झाल्यानंतर करायची कामं, थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालेल त्याच्यामध्ये. आणि सी जर वेळ वाचला तर करायची कामे. तर याच्याने काय होतं की इम्पॉर्टंट कामं केलेत आपण, कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा आहे, किती वेळ सोशल मीडियासाठी घालवायचा आहे, त्यापेक्षा जास्त वेळ घालवला तर चुकीचं आहे. किती वेळ एंटरटेनमेंटसाठी ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ देणं चुकीचं आहे. नाहीतर मग आपण बसतो बघत आणि स्क्रोल करत पैसे कमवणारे कमवतात. तर आपण किती वेळ एंटरटेनमेंटसाठी घालवतो हे जेव्हा आपण रात की बात मध्ये ठरवतो ना, तेव्हा दुसऱ्या दिवशी तेवढा वेळ त्या कामासाठी आपण काढतो. आपल्याला माहित असतं की आज मला यासाठी एवढा वेळ द्यायचा आहे, आणि तेव्हा आपल्याला पश्चाताप होत नाही, तर दररोज सॅटिस्फाईड फील होतं, खुश राहता आणि अजून प्रोडक्टिव्ह बनता. मला सुद्धा खूप लोक विचारतात, एवढं सगळं करता तुम्हाला कसा काय वेळ मिळतो. तर वेळ मिळत नाही, वेळ काढायचा असतो, कामासाठीही आणि एंटरटेनमेंटसाठीही. तेव्हा वेळ ठरवली की सर्व काही मॅनेज होतं. तर चौथा पॉइंट आहे ना, तो आपल्या आईसाठी डेडिकेटेड आहे. तर आई ही खूप काही शिकवते. जर तुमची आई हाऊसवाईफ असेल किंवा तुम्ही जर हाऊसवाईफला ऑब्झर्व केला असेल तर तुम्ही पाहिलं असेल ती किती एफिशियंटली कामं करते, ती किती कमी वेळेत कितीतरी कामं करते. पण समजा जर तिने असं केलं, 4 चपात्या केल्या, 2 कपडे धुतली, परत 1 चपाती केली, परत 2 कपडे धुतले, परत ते तिथंच ठेवलं, परत कपाट नीट ठेवायला गेली, ते उचकून काढलं, थोडेसे कपडे ठेवले, परत आली चपात्या लाटल्या, परत 2 कपडे धुतले, परत ते तिथंच ठेवलं आणि परत कपाट नीट ठेवायला गेली, तर कामं एफिशियंटली होतील का. आणि याच्याशीच रिलेटेड माझा पुढचा पॉइंट आहे, प्रोडक्टिव्ह बूस्टिंग पॉइंट आहे. लेट्स अंडरस्टँड दिस. आपण काय करतो किंवा आपल्यातले खूप लोक काय करतात की आम्ही कामाच्या हिशोबाने चालतो. फोन आला बोलत बसलो, मेसेज आला रिप्लाय करत बसलो, अभ्यास करतोय तेवढ्यात लक्षात आलं की काहीतरी ऑर्डर करायचं आहे,
लगेच आपण गेलो ऑर्डर करायला, लगेच मोबाईल घेतला, ऑर्डर करायला लागलो, मोबाईलवर नोटिफिकेशन आली, आपण लगेच ओपन करून बघत बसतो. काम तर चालू आहे, प्रोडक्टिव्ह तर आहे, पण विभागून करतोय, एफिशियंटली करत नाहीये. मग कामाची क्वालिटी चांगली राहणार नाहीये, कारण कोणत्या एका कामावर तुमचा फोकस नाहीये. हे केलं, ते काम अर्धे तिथंच ठेवून आपण दुसरं करायला गेलो, म्हणजे जे 15 मिनिटात होणार होतं काम त्याला आता 40 मिनिटे लागत आहेत. तरी ते नीट होत नाहीये, तुम्हाला कळत सुद्धा नाही, कारण तुम्ही फ्लो मध्ये नाही आहे. कामाच्या हिशोबाने चाललोय, परिस्थितीच्या हिशोबाने चाललोय. आम्हाला सुद्धा ते करायचं आहे जे एक हाऊसवाईफ सक्सेसफुली करते, ज्याला टाइम बॅचिंग म्हणतात. म्हणजे दिवसाचे किस्से हिस्स्यांमध्ये वाटणे. वेगवेगळे किस्से वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये वाटा आणि बघा तुमची प्रोडक्टिव्हिटी किती ग्रो करते. मी माझ्या बाबतीत सांगते, वर्क टाइम म्हणजे फक्त वर्क टाइम, कोणतेच डिस्ट्रॅक्शन नाही. मेसेज कॉल, फक्त इमर्जन्सी कॉल रिसीव्ह करायचे, ते काम झालं की कट. आणि जेव्हा व्हिडिओचा कंटेंट बनवते तेव्हा तर मी एक्स झोन मध्येच असते, कुणी हलवू सुद्धा शकत नाही, पूर्ण तन मन त्याच्यातच असतं. आणि मेसेजला रिप्लाय द्यायचे असतील तेव्हा रिप्लाय द्यायचे. समोरच्या व्यक्तीला पण माहित असतं की आपल्या बिझी टाइम मध्ये आपण थोडा तरी वेळ काढून त्यांना रिप्लाय देतोय, म्हणजे त्यामुळे ती खुश असते. आणि जेव्हा आपल्या वेगवेगळ्या किस्स्यांना वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये वाटाल तेव्हा आपल्या कामाला तुम्ही एन्जॉय सुद्धा कराल आणि काम करण्याची क्वालिटी सुद्धा खूप छान बनते आणि लाईफ पण बेटर जगू शकतो. आणि फक्त काम आणि कामच असं मी सांगत नाहीये, मध्ये 1-2 वेळा थोडा वेळ एंटरटेनमेंट साठी द्या. जे आवडतं ते करा, रील्स बनवा, बनवायचे नसतील तर बघा, तुम्हाला जे आवडतं ते करा, टीव्ही पहा, थोडा वेळ एंटरटेनमेंटसाठी काढा, थोडंसं रिलॅक्स पण वाटतं. पण त्यासाठी कामाचं नियोजन करा, त्या वेळेत ते काम पूर्ण करा आणि त्यानंतर एंटरटेनमेंट करा, सोशल मीडियावर वेळ घालवा. पण आपण वेळ कुठे घालवतोय ह्याचा मात्र आपल्याला भान असावं आणि आपल्या पुढच्या कामाच्या वेळी ऑटोमॅटिक सगळं तुम्ही बंद करता आणि आपल्या पुढच्या कामाला लागता. तेव्हा तुम्हाला माहित असतं तुम्ही सोशल मीडिया पण करताय, मूवी पण बघताय, एंटरटेनमेंट पण करताय, काम पण करताय, पण जे करताय ते पूर्ण फोकसने करताय. बरं असो, तेव्हा वेगवेगळ्या किस्स्यांना वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये वाटा, म्हणजे टाइम पॅचिंग. आता येऊयात आपल्या 5व्या पॉइंटवर, ती आहे मचाव आणि समजाव. हे दोन्ही खूप जरुरी आहे. हे मी का सांगतेय तर रिवॉर्ड मेकॅनिझम. मी याआधीही माझ्या व्हिडिओमधून रिवॉर्ड मेकॅनिझम बद्दल सांगितलं आहे. रिवॉर्ड मेकॅनिझम खूप जरुरी आहे, प्रत्येकासाठीच जरुरी आहे, कारण आपला ब्रेन, आपला न्यूरो कनेक्शन, आपली सायकोलॉजी अशी बनलेली आहे की हे मचाव आणि समजाव खूप जरुरी आहे. जेव्हा आम्ही रोज कितीतरी कामं करतोय, कुणीतरी विद्यार्थी आहे रोज अभ्यास करतोय, कुणी जॉबमध्ये आहे रोज काम करत आहे, कुणी बिझनेसमध्ये आहे रोज मेहनत करत आहे, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या तपस्या प्रत्येक जण करत आहे. पण त्याचे जे रिवॉर्ड आहेत ना, ते आम्हाला वाटतं की खूप लेट येत आहेत, कारण की आम्ही त्याला डिफाईन्ड असं केलंय, मी अभ्यास करतोय त्यानंतर माझा नंबर येईल, त्यानंतर मी हे होईन आणि मग जाऊन मी सेट होईन. खुशी एवढी दूर आहे आणि त्यामागे तुमची तपस्या ही मोठी आहे. तसंच जॉबमध्ये मी काम करतोय, त्यानंतर 2 वर्षांनी माझं प्रमोशन होणार, इन्क्रीमेंट होणार, खुशी एवढी दूर आहे, तपस्या खूप मोठी आहे, खुशी आनंद खूप दूर आहे. तसंच बिझनेसमध्ये सुद्धा कधी माझा स्टार्टअप होईल, कधी चांगल्या व्हॅल्युएशनला पोहोचेन, रोज काम करतोय, तपस्या करतोय, पण आपला मेंदू असा नाही ना चालत. आपल्या मेंदूला, आपल्या माइंडला रेग्युलर रिवॉर्ड पाहिजे असतात. बघा, ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रेग्युलर रिवॉर्ड मिळतो ना, त्या गोष्टी आपण एन्जॉय करतो. हे पहा, गेम, कधी जिंकलो कधी हारलो, कधी स्कोअर चांगला होतो, कधी वाईट होतो, वी एन्जॉय द गेम. तरी आपण एन्जॉय करतोय ना. मूवी, इमिजिएट रिवॉर्ड मिळतो, आपण बघण्यासाठी लगेच तयार असतो. ह्युमन, स्टँडअप, इमिजिएटली खुशी भेटते. ज्या गोष्टीमध्ये तपस्या मोठी असते, उशिरा खुशी भेटते, त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रॅक्ट राहतो, प्रोडक्टिव्ह राहू शकत नाही. त्यामुळे जरुरी आहे की दररोज स्वतःला रिवॉर्ड देत राहणं, मचाते रहना. तर तुम्ही जो प्लॅन बनवलाय, मग तो ॲपमध्ये असू दे, नोटमध्ये असू दे, कागदावर असू दे, जो पण तुम्ही प्लॅन बनवलाय, दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पूर्ण करताय, त्याला टिक मारताय, तेव्हा मचाओ, शोर मचाओ, स्वतःला सेलिब्रेट करा, स्वतःला एक शाबासकी द्या, यस मी पूर्ण केलं. काही रिवॉर्ड द्या, ब्रेक द्या, थोडंसं एन्जॉय करा. काहीच नाही तर एखादा आवडीचा पदार्थ खाऊ शकता. तर हे वाली लिस्ट पूर्ण झाल्यानंतर रोज स्वतःला रिवॉर्ड द्या, दररोज रिवॉर्ड द्या. तुम्ही बघाच देऊन खूप फरक पडतो. पण खूप वेळा असं होतं की आपण ठरवलंय तसं होत नाही. तेव्हा माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे तुम्ही लिस्ट बनवलाय, हे जे तुम्ही स्केड्यूल बनवलाय, हा एक प्लॅन आहे.
हे प्रॉमिस नाहीये. स्वतःला जज करू नका त्यावरून. एक प्लॅन तुम्ही बनवलाय, खूप वेळा परिस्थिती प्लॅनची वाट लावत असते. जसं तुम्ही ठरवलंय तसं होत नाही, तेव्हा स्वतःला समजलं पाहिजे, स्वतःला समजावलं पाहिजे. काही गोष्टींसाठी वेळ लागतो आणि इथेच पेशन्स पाहिजे. काय बरोबर आहे आणि काय चुकत आहे, कुठे मी चुकत असतोय आणि कुठे मी बरोबर असतोय याचा विचार करून या प्रोसेसमधून तुम्हाला जावं लागेल. तेव्हा तुम्हाला एक टाइम मॅनेजमेंट समजेल आणि वेळोवेळी स्वतःला प्रोडक्टिव्ह बनवाल. कधी असं नाही होत की आज प्लॅन बनवलाय उद्या सक्सेस होईल, पूर्ण कराल तो. तर आज प्लॅन बनवलाय तर तो उद्या सक्सेस होणार नाहीच. तिथेच आपल्याला गिव्हअप करायचं नाही आहे, तर तिथेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. या 5 पॉईंट मधलं काय काय बरोबर होणार आहे, काय काय करेक्ट होणार आहे, काय काय रिफ्लेक्ट करणार आहे, कुठे मला मचाना आहे जे मी बरोबर करतोय आणि कुठे मला समजाना आहे जे मी चुकीचं करतोय. ही प्रोसेस जर तुम्ही क्रॉस केलात, या 5 पॉइंटला तुम्ही लाईफमध्ये उतरवला, तर विचार करा येणारा प्रत्येक दिवस किती प्रोडक्टिव्ह असेल. विचार करा जे तुमचं स्वप्न आहे ते सत्यात उतरलं जाईल. विचार करा याचा रिझल्ट लॉंग टर्म साठी किती येईल. येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही कुठे असाल याचा विचार करा. आणि हे पण विचार करा, असं नाही केलं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण कुठे असू, 1 वर्षानंतर कुठे असू. आयुष्य तर चालत राहणार आहे, लाईफ निघून जाणार आहे. ती कशी घालवायची ते येणाऱ्या प्रत्येक दिवसावर अवलंबून आहे. आणि येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगला हो, हे वर्ष तुमच्यासाठी बेस्ट हो, यासाठी या 5 टिप्स शेअर करत आहे. हजारो व्हिडिओ पाहिलेत, हजारो टिप्स पाहिलेत, त्याने काही फरक पडणार नाही. पण त्या तुमच्या जीवनात उतरवलात, एक्झिक्यूट केलात तर नक्कीच फरक पडेल. ह्या टिप्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये उतरवाल तेव्हा पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहाल. शिकत शिकतच ॲक्शन घेतल्या पाहिजेत. तेव्हा खूप साऱ्या टिप्स न देता मी या 5 टिप्स दिल्या की कारण की ज्या तुम्ही करू शकाल. या 5 टिप्स तुम्हाला शेअर केल्या कारण त्या डुएबल आहेत, तुम्ही करू शकाल, तुमच्या लाईफमध्ये त्या उतरवू शकाल. आणि या 5 टिप्स तुमचं लाईफ, तुमचं जीवन बदलू शकतील. सो मी एफर्ट घेतली हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा एफर्ट लावा या टिप्स तुमच्या जीवनात उतरवण्यासाठी. तेव्हा एफर्ट आत्ता करा आणि कमेंटमध्ये प्रॉमिस करा मला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये येणारा प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह बनवणार आहात. तुम्ही लाईफला इम्प्रूव्ह कराल आणि प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह बनवाल. जर प्रॉमिस आहे तर कमेंटमध्ये प्रॉमिस लिहा, मी समजून जाईल की जी लोक हा व्हिडिओ पाहत आहेत ती लोक आपल्या लाईफला एक्झिक्यूट करत आहेत. सो आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जे करणार आहे ते उद्यापासून नाही तर आतापासूनच तुमच्या लाईफमध्ये उतरवणार आहात. कारण हा दिवस पुन्हा येत नसतो. प्रत्येक दिवस किमती आहे, त्याला जगून घ्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड हॅपी न्यू इयर.